वर्णगंध गुणोपेतं ये तं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्स सिरिपाद सरोरुहे गंध संभार युतेन धूपेना सुगंधिना सुगंधिना गंधेन पूजयामि तथागत। विश्व शांतिदूत, विश्व वंदनीय महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्ध, या सम्यक संबुद्धांनी सुआख्यात सुस्पष्ट केलेला सरळ मार्गी निब्बाणगामी निब्बाण अशा महान परम सुखाकडे घेऊन जाणारा, आदि मध्य व अंतिमही विश्व कल्याणकारी असणारा, बहुजन हिताय बहुजन सुखाय असा हा सद्धम्म, या सद्धम्माचा अहोरात्रपणे प्रचार आणि प्रसार करणारा भगवंताचा हा सद्धम्मचा प्रचार करणारा तथागतांचा आर्य श्रावक भिक्खू संघ, बुद्धाचे 9, धम्माचे 6 आणि संघाचे 9 गुण, या 24ही गुणांचं स्मरण करून भगवंताच्या 84,000 धम्मस्कंधांचं प्रतीकात्मक म्हणून 84,000 महास्तूप महाविहारांची निर्मिती करणारे धम्मदायात बनून आपला पोटचा रक्ताचा गोळा महामहेंद्र आणि राजनंदिनी संघमित्र आणि चारुशिला यांना भिक्खू आणि भिक्खुनी बनवून धम्म प्रचारासाठी इतकेच नव्हे तर अनेक अरहंत महास्तवीर भिक्खूंना देश विदेशामध्ये पाठवून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला। असे धम्मदायात धम्मराजा धम्म चक्रवर्ती महान सम्राट अशोक मौर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या आधुनिक भारताला व विज्ञाननिष्ठ जगाला बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा जग नष्ट होईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आपल्याला खऱ्या अर्थानं हा प्रायलोप झालेला हा बुद्ध धम्म त्याचं पुनर्जीवन या भारतामध्ये झालं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कॉल मार्क्स मध्ये, बुद्ध आणि कार्ल मार्क्स मध्ये असा उल्लेख आहे की बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा आहे। भगवंतानी सुद्धा तेच म्हटलेलं आहे, सब्बदान धम्मदान जिनाती, सर्वश्रेष्ठ दानापेक्षा धम्मदान म्हणजे धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं हे सर्वश्रेष्ठ दान आहे। आज विशेष धम्मदेसना म्हणून कार्तिक पौर्णिमा महत्व, त्याचा इतिहास आपल्याला सर्वांना माहित आहे की 12ही महिन्याच्या 12 पौर्णिमा ह्या बौद्ध जगतामध्ये, बौद्ध राष्ट्रांमध्ये विशेष महत्वाचे आहे। 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा ह्या बुद्धाच्या जीवनाशी निगडित आहे किंवा भगवान बुद्धांचे जे काही 80 महाश्रावक भिक्खू आहे त्यांच्या जीवनाशी निगडित आहे। एकतर जन्मासीन म्हणा किंवा परिनिर्वाणाशी म्हणा किंवा एखादी श्रेष्ठ कार्याशी संबंधित या पौर्णिमेचा संबंध येतो। आणि म्हणून बौद्धांचे खरे सण उत्सव जर कोणते असतील तर 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाच आहे, त्या पलीकडे हिंदू ब्राह्मणी सण आपले नाही। दुसरी गोष्ट, मी ज्या कार्तिक पौर्णिमेचं महत्व समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहो, तर
या जगामध्ये जे कॅलेंडर निर्माण झालेलं आहे, या जगातील पहिलं कॅलेंडर म्हणजे बुद्धिस्ट कॅलेंडर, आणि या कॅलेंडराचे जनक आजचं जे हिंदू कॅलेंडर आपण म्हणत असतो, पण हे हिंदू कॅलेंडर बुद्धिस्ट कॅलेंडराची 2 कॉपी आहे, पेस्ट आहे. या जगामध्ये कॅलेंडराचे निर्माते जर कोण असेल तर ते महान सम्राट कनिष्क राजा आहे. म्हणून त्याला शक संवत म्हणून सुरुवात होत असते की शक सम्राट, कुशाण राजा, सम्राट कनिष्क यांचं ते बुद्धिस्ट कॅलेंडर, इथून सुरुवात त्या कॅलेंडराची झालेली आहे. आणि म्हणून असा उल्लेख आहे की तथागत भगवान बुद्धांनी जे आपलं धम्मचक्र प्रवर्तन गतिमान केलं सारनाथला, तो दिवस होता शनिवार. आणि ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्ती झाली, ते बुद्ध झाले, तो दिवस होता बुधवार. तर हे वार हे जे आहे तुम्हाला बौद्ध साहित्यामध्ये सुद्धा ते आपल्याला वाचण्यामध्ये येतं. तर शनिवार हा जो दिवस आहे की या शनिवार या दिवशीच भगवान बुद्धांनी आपलं धम्मचक्र प्रवर्तन गतिमान केलं. आणि आज हिंदू ब्राह्मणी कॅलेंडरानुसार शनिवार दिवस चांगला नाही. आजही 69 वर्ष झाली आपल्या बौद्ध समाजामध्ये शनिवार दिवसाला मंगल परिणय असू नये, हळदीचा कार्यक्रम असू नये किंवा कुठलंही मंगल कार्य असू नये, अशा संदर्भात आजही लोकांमध्ये अंधश्रद्धा आहे. शनिवार दिवशी जर कोणते कार्यक्रम घेतले, मंगल कार्य जर घेतले, तर आपल्या मागे शनी लागते, असा काही लोकांमध्ये अंधश्रद्धा आहे. पण शनिवार दिवस हा भगवंताच्या धम्मचक्र प्रवर्तनाचा दिवस आहे. तर प्रत्येक पौर्णिमा आणि प्रत्येक अमावस्या आणि जे 2 अष्टमी आहे, 2 अष्टमी, एक अमावस्या आणि एक पौर्णिमा, या महिन्यातील हे 4 दिवस उपोषित, अष्टशील उपोषित, 8 शील धारण करण्याचे, ग्रहण करण्याचे दिवस आहे. म्हणून कार्तिक पौर्णिमा ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची याकरिता आहे की आखाडी पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमेपर्यंत 3 महिने भिक्खू आणि भिक्खुणींचे वर्षावास असतात, 3 महिने. आणि या आश्विन कोजागिरी पौर्णिमेपासून तर कार्तिकी पौर्णिमेपर्यंत काय असते, भिक्खूंच्या महाप्रवारणाचा उत्सव दिवस असतो. म्हणजे एकूण 3 महिन्याचा वर्षावास जरी असला तरी 1 महिना महाप्रवारणा, ज्याला आपण कठीण चिवरदानाचा कार्यक्रम म्हणतो, त्याचे महाउत्सवाचे कार्यक्रम 1 महिना चालते, म्हणजे कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालते. कार्तिक पौर्णिमा संपल्याच्या नंतर महाप्रवारणा किंवा कठीण चिवरदानाचे कार्यक्रम समापन होत असतं त्याचं, आणि भिक्खू धम्म प्रचार प्रसाराला बाहेर पडत असतात. असा तो हा 3 किंवा या भारत देशामध्ये ज्या 2 श्रमण संस्कृत्या झाल्या, जैन संस्कृती आणि बौद्ध संस्कृती, तर आजही जैन धर्मामध्ये सुद्धा चातुर्याम संवरवाद असतो. म्हणजे 4 महिने तेही वर्षावासासारखंच करत असतात जैन साधू मुनी आणि भिक्खूंचा सुद्धा. तर या कार्तिक पौर्णिमेला सुद्धा काही बौद्ध साहित्यामध्ये बुद्धाशी आणि बुद्धाच्या भिक्खूशी संबंधित किंवा धम्म राजांशी किंवा नाग राजाशी संबंधित या पौर्णिमेचं महत्व आहे. तर कार्तिक पौर्णिमेचं जे पहिलं महत्व आहे, बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथानंतर आपण लक्षात घ्या, तथागत भगवान बुद्धांनी सारनाथला प्रथम वर्षावास केला आणि वैशालीला शेवटचा वर्षावास केला. तर सारनाथच्या प्रथम वर्षावासामध्ये तथागत बुद्धांनी पच्चवंगीय जे 5 भिक्खूंना, पारिव्राजकांना धम्मदीक्षा देऊन आणि नंतर यशला आणि त्यांच्या मित्रांना धम्मदीक्षा देऊन आपल्या धम्माची सुरुवात केली होती. नंतर तथागत बुद्ध सारनाथ वरून राजा बिंबिसार आहे का नाही मगध देशाचा, तर या मगध देशाचा बिंबिसार राजाला असं अभिवचन दिलं होतं सिद्धार्थ गौतमांनी की मला जेव्हा बुद्धत्व प्राप्त होईल त्यावेळी मी आपल्या भेटी करिता येईल, असं बिंबिसाराला अभिवचन दिलं होतं. तर तथागत बुद्धांनी सारनाथला जेव्हा त्या 5 व्यक्तींना प्रवचना दिली आणि त्यानंतर सारनाथ वरून तथागत भगवान बुद्ध
म्हणजे बोधगया ते सारनाथ आणि सारनाथ ते पुन्हा बोधगया म्हणजे त्यावेळेच उर्वेला. तर तथागत बुद्ध सारनाथ वरून उर्वेला या ठिकाणी आले म्हणजे आजच्या बोधगया या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी गया काश्यप, नदी काश्यप आणि उर्वेला काश्यप. तर पहिलं महत्व आहे कार्तिक पौर्णिमेचं काश्यप बंधूंची, 3 काश्यप बंधूंची धम्म दीक्षा किंवा प्रवज्जा म्हणू. पहिलं महत्व कोणतं कार्तिक पौर्णिमेचं? 3 भावंडांची, 3 काश्यप भावंडांची प्रवज्जा धम्म दीक्षा हे कार्तिक पौर्णिमेचं प्रथम महत्व मी या ठिकाणी कथन करत आहो. आता या ठिकाणी हे गया काश्यप, नदी काश्यप आणि उर्वेला काश्यप हे अग्निहोत्री ब्राह्मण कुळातले होते, पण ते शेंडीवाले ब्राह्मण नव्हते, जातीचे ब्राह्मण नव्हते. आजच्या काळातले विद्वान ब्राह्मण. कुठल्याही शिल्पकलेमध्ये पहा तुम्ही, गांधार मथुरा शिल्पकलामध्ये तुम्हाला शेंडीवाल्या ब्राह्मणाचं एकही मूर्ती दिसत नाही. जटा वाढवलेले ब्राह्मण दिसतात, शेंडीवाले ब्राह्मण नाही. जातीनं कुणीही ब्राह्मण होत नाही, त्याच्या श्रेष्ठ कर्मानं होत असतो. बमन हा शब्द पाली आहे, तर मी ते सांगणार नाही. तर अशा वाराणसी मध्ये या तिघांचाही जन्म झाला. वाराणसी तुम्हाला माहितच आहे, ज्याला बनारस म्हणतात किंवा काशीही म्हणतात. या ठिकाणी या काश्यप बंधूंचा जन्म झाला. ते काश्यप गोत्राचे असल्यामुळे हिंदू धर्मामध्ये सुद्धा काही काश्यप मुनीचं नाव आलेलं आहे, पण ते पौराणिक आहे, इथूनच ते घेतलेलं आहे. अनेक ऋषी मुनींचे नाव, हिंदूतल्या अनेक ऋषी मुनींचे नाव भिक्खूंच्या नावावरून चोरलेली आहे ती. प्रतिक्रांतीच्या नंतर हे लक्षात घेतलं पाहिजे. तर या 3ही काश्यप बंधूंचा जन्म वाराणसीला म्हणजे बनारसला झाला. तर त्याच्यापैकी सगळ्यात मोठा आहे उर्वेला काश्यप. आता हे वाराणसीचे तिघही भावंड हे आले उर्वेला या ठिकाणी. आता उर्वेला म्हणजे कोणतं? आजचं बोधगया ठिकाण. सम्राट अशोकाने त्यांच्या 10व्या शिलालेखामध्ये बोधगयाला संबोधी स्थळ म्हटलेलं आहे. तर उर्वेला आणि बोधगया आणि संबोधी हे एका स्थळांची नाव आहे. तर या ठिकाणी जे 3 भावंड आहे काश्यप बंधू, तर त्याला गया काश्यप का म्हणतात? कारण गया आता जिल्हा आहे बिहार मध्ये, गया जिल्हा आहे का नाही. बोधगया वेगळी, गया अलग आहे. तर तो गया परिसरामध्ये राहत असल्यामुळे त्याला गया काश्यप म्हटलं जाते. आता नदी काश्यप म्हणजे काय? तर निरंजना नदीच्या काठावर, समजलं, किंवा त्याचं नाव आता ब्राह्मणवाद्यांनी बदलवलं, अलीकडे फल्गू नाव ठेवलं, निरंजना नदी गायब केलं. तर निरंजना नदीच्या काठावर राहणारा नदी काश्यप, समजलं तुम्हाला? म्हणजे बोधगयाचाच परिसर आहे हा. आणि उर्वेलाच्या वनामध्ये राहत असल्यामुळे उर्वेला काश्यप. आता हे तिघही भावंड नदीकाठीच राहत होते, निरंजना नदीकाठी, पण नदी निरंजना नदी म्हणून नदी काश्यप, गया परिसर म्हणजे गया काश्यप आणि उर्वेला वन म्हणजे उर्वेला काश्यप, असे ते नाव. तर गया काश्यपचे एकूण शिष्य होते 200, नदी काश्यपचे होते एकूण 300 आणि उर्वेला काश्यप हा मोठा होता, त्याचे होते 500. किती झाले बरं? 1000 शिष्य. आता हे जटाधारी होते, अग्निहोत्री होते आणि हे अग्निपूजक होते आणि खूप लांब लांब जटा, जसे आता आपण म्हणतो का नागा साधू वगैरे कुंभमेळ्यातले पाहिले का नाही, अशा पद्धतीनं त्यांची अवस्था होती या 3ही भावंडांची, काश्यप बांधवांची. तर तथागत भगवान बुद्ध सारनाथ वरून उर्वेला म्हणजे आजच्या बोधगयेला आले आणि त्यांची धम्म दीक्षा झाली. लक्षात घ्या. तर कार्तिक पौर्णिमेचं पहिलं महत्व आहे धम्म दीक्षा. त्यांनी जे शरीराला ते पीडा देत होते, ज्यांनी ज्या केसाच्या जटा वाढवल्या होत्या, तर त्या जटाचं त्यांनी केश वपन केलं आणि ते बुद्ध धम्म संघाला शरण गेले. एकाच वेळी 500 म्हणजे ते 200, 300 आणि 500 1000 लोकांनी एकाच दिवशी धम्म दीक्षा घेतली, प्रवज्जा घेतली या काश्यप बंधूंच्या शिष्यांनी. तो दिवस होता कार्तिक पौर्णिमा. समजलं तुम्हाला? कार्तिक पौर्णिमेचं पहिलं महत्व म्हणजे 3ही काश्यप बंधूंची आणि त्यांच्या शिष्यांची म्हणजे 1000 लोकांची एकाच दिवशी प्रवज्जा झाली. तो दिवस आहे कार्तिक पौर्णिमा. हे पहिलं महत्व लक्षात घेतलं पाहिजे. आणि भगवान बुद्धांचा हा सगळ्यात मोठा विजय होता, कारण त्यांचा एक प्रभाव होता, काश्यप बंधूंचा एक प्रभाव होता त्या मगध देशामध्ये. बिंबिसार राजा सुद्धा प्रभावित होता त्या काश्यप बंधूंच्या
जे काही त्यांचं जे काही तत्वज्ञान असेल, जे काही असेल ते, आणि म्हणून त्यांच्यामध्ये बदल होणं हे महत्वाचं होतं, आहे की नाही. म्हणजे बिंबिसार राजा सुद्धा प्रभावित झाला. काही काश्यप लोक एवढे जटाधारी, एवढे म्हणजे कर्मठ प्रकारचे आहे, यांची प्रवचना तथागत बुद्ध करू शकते, म्हणजे साधे ते नाही आहे. भगवान बुद्धाच्या संदर्भात जी म्हणजे जी प्रशंसा बिंबिसार राजाने केलेली आहे, तर बिंबिसार राजाला वाटलं की या काश्यप गोत्रांची धम्म दीक्षा म्हणजे एक मोठं काम आहे. समजलं तुम्हाला? म्हणजे अंगुलीमालाची धम्म दीक्षा किती महत्वाचं काम आहे की नाही. अंगुलीमालाची धम्म दीक्षा हे किती मोठा प्रभाव आहे. अनेक लोकांनी धम्म दीक्षा घेतली बुद्धाच्या वेळी, प्रवचना घेतली, पण त्यांचं तितकं नाव येतही आणि नाही येत. पण अंगुलीमालाची धम्म दीक्षा म्हणजे 1000 लोकांची हत्या करणारा माणूस अहिंसक अंगुलीमाल प्रवचना घेतो, हे लोकांसाठी थोडस आहे की नाही. तसेच हे जटाधारी काश्यप बंधूंची धम्म दीक्षा हे खूप मोठं भगवान बुद्धांच्या एक परिवर्तन होतं. त्यांच्या जीवनामधलं एक मोठं काम, त्यांनी आव्हान ते स्वीकारलं होतं आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले होते. जटाधारी काश्यप बंधू, तर यांची धम्म दीक्षा कार्तिक पौर्णिमेला. तर आपण बौद्ध साहित्यामध्ये त्रिपिटकाचा एक भाग आहे थेर गाथा. या थेर गाथामध्ये नदी काश्यप, गया काश्यप आणि उर्वेला काश्यप हे काश्यप बंधू वेगळे आहे, हे वाराणसीचे आहे. तर थेर गाथाचा जर आधार घेतला तर श्रावस्तीचा सुद्धा एक काश्यप होऊन गेलेला आहे, तोही भिक्खूच होता, बुद्धाचा शिष्य. आणखी एक स्त्री म्हणजे तिचं लग्न झालेलं होतं आणि लग्न झाल्याच्या नंतर ती काही दिवस पतीच्या सोबत ती रममान झाली आणि मग नंतर भिक्खुणी संघामध्ये सामील झाली. आता भिक्खुणी संघामध्ये जशी ती सामील झाली तर तिला दिवस गेले. तर लोक चेष्टा करत होते त्या भिक्खुणीची की हिला चिवरामध्ये दिवस गेले. आणि आता ते आधीच ते होतं सगळं काही. तर ज्या भिक्खुणीच्या पोटी ज्या मुलाचा जन्म झाला, मिलिंद प्रश्नामध्ये सुद्धा आहे आणि थेर गाथामध्ये आहे, तर त्या मुलाचं नाव कुमार काश्यप. तर कुमार काश्यप सुद्धा हा एक भिक्खूच आहे. हे 3 काश्यप बंधू वेगळे आहे. श्रावस्तीचा काश्यप तोही भिक्खू होता बुद्धाचा, कुमार काश्यप हाही एक होता. आणखी आपण एक नाव ऐकूया, महाकाश्यप. बुद्धांच्या नंतर, तथागत बुद्धांच्या नंतर 13 दूतांगामध्ये परिपूर्ण आणि भगवान बुद्धांचा अंतिम संस्कार करणारे महाकाश्यप बनते. जे पती पत्नी नालंदा जवळचेच होते, राजगृहातले होते. कोणते? मगध देशातील राजगृह जे आहे ना आता आहे, तिथलेच होते हे महाकाश्यप. तर महाकाश्यपाची जी पत्नी होती भद्रा कपिलानी, तसं महाकाश्यपाचं जुनं नाव पिप्पली मानवक आहे. पिप्पली मानवक हे त्यांच्या घरचं नाव, आणि भिक्खू झाल्याच्या नंतर ते महाकाश्यप झाले. आणि त्यांची जी पत्नी होती भद्रा कपिलानी, ही सुद्धा भिक्खुनी झाली. तर हे महाकाश्यप तुम्ही जर बौद्ध गयाला गेले तर तिथं गुरपा पहाडी आहे, तिथे त्यांचं ते निर्वाण भूमी आहेत. कोणाची? तर हे 3 काश्यप, कुमार काश्यप, श्रावस्तीचे काश्यप आणि महाकाश्यप हे दूतांगधारी भिक्खू वेगळे आहे. भगवान बुद्धांचे शिष्य आहे महाकाश्यप, अग्र शिष्य आहे. तर महाकाश्यपाचा ते गुरपा पहाडीला राहतात. आजही तिथे अनेक भिक्खू लोक, भिक्खुनी लोक वर्षावास त्या ठिकाणी राहत असतात. कधी जर तुम्ही बौद्ध गयाला गेले तर त्या गुरपा पहाडीला भेट द्या. तिथं काही जुन्या प्राचीन मूर्त्या आणि महाकाश्यपाची ती ध्यान भूमी आहे, वर्षावासाची भूमी आहे. कोणती? गुरपा पहाडी. तर हे काश्यप, तर एक गोष्ट इतिहासानुसार 3 रत्नांचा जन्म नालंदा किंवा नालंदाच्या परिसरामध्ये झालेला आहे. मग ते 3 रत्न कोणते? सारीपुत्त, धम्मसेनापती सारीपुत्त, महामोगलायन आणि महाकाश्यप, या तिघांचाही जन्म, सारीपुत्ताचा जन्म तर नालंदामध्येच झाला, पण या तिघही लोकांचा, महाकाश्यप, महामोगलायन आणि सारीपुत्ताचा जन्म नालंदा परिसरामध्येच झालेला आहे. आणि नालंदा हे सध्याला राजगृहामध्येच आहे, मगध देशामध्ये आहे. तर महाकाश्यपाची जी मी तुम्हाला कहाणी सांगितलेली आहे, तर 3 काश्यप, तर या 3 बंधूंनी जी भगवान बुद्धांकडे अशी अनुमती मागितली होती की आमच्या निर्वाणाची वेळ जवळ आलेली आहे. तर या 3 काश्यप बंधूंनी म्हणजे सेम सारीपुत्तासारखीच घटना भगवान बुद्धाकडे त्यांनी अनुमती मागितली. तर आपल्याला सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आहे कार्तिक पौर्णिमेचं प्रथम महत्व
तीन काश्यप भावंडांची धम्मदीक्षा प्रवज्या दिवस म्हणजे कार्तिक पौर्णिमा होय. आता कार्तिक पौर्णिमेचं मी दुसरं महत्व या ठिकाणी कथित करतो. सारीपुत्त, कोणाची? सारीपुत्ताची धम्मदीक्षा ज्या दिवशी झाली तो दिवस किंवा ती पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा होती. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सारीपुत्ताची धम्मदीक्षाही झाली आणि सारीपुत्ताचं परिनिर्वाण सुद्धा कार्तिक पौर्णिमेला झालाय. लक्षात घ्या, सारीपुत्ताची धम्मदीक्षा म्हणजे प्रवज्या आणि सारीपुत्ताचं परिनिर्वाण सुद्धा या कार्तिक पौर्णिमेलाच झालेला आहे, या पिरियड मध्ये झालेला आहे. तर सारीपुत्ताची कहाणी मी तुम्हाला सांगितलेच आहे. भगवान बुद्धांचे धम्मसेनापती अग्रशिष्य महाश्रावक आहे. कोण? उपतिष्य सारीपुत्त आणि कोलित महामोगलाय. बघा, सारीपुत्ताचं घरचं नाव होतं उपतिष्य आणि महामोगलायांचं घरचं नाव होतं कोलित. भिक्खू झाल्याच्या नंतर महामोगलायन झालं आणि उपतिष्यचं सारीपुत्त झालं. आता सारीपुत्त हे नाव कशावरून पडलं? गौतमीवरून गौतम. जसं आपण तथागत बुद्धांची एक बहीण होती रूपनंदा. रूपनंदा, आता तिचं नाव नंदाच आहे पण ती रूपवान होती, पाहायला सुंदर होती म्हणून तिला रूपनंदा म्हणत होते. तर अशीच सारीपुत्ताची आई सुद्धा दिसायला सुंदर होती म्हणून तिला रूपसारी म्हणायचे. रूपसारी, सारी, रूपसारी, सारीवरूनच सारी पुत्र. पुत्र म्हणजे पुत्र, सारीचा पुत्र. जसा गौतमीचा गौतम नाही का, तसाच रूपसारीचा. तिला काही ठिकाणी सारी म्हटलं आहे आणि काही ठिकाणी रूपसारी असा उल्लेख आलेला आहे सारीपुत्ताच्या आईचा. रूपसारी म्हणजे ती रूपवान होती, सुंदर होती. आलं का लक्षात तुम्हाला? तर आईचं नाव सारीपुत्ताला लागलेलं आहे, सारीपुत्त. तर या सारीपुत्ताला 3 बहिणी होत्या. लक्षात घ्या, एकीचं नाव होतं चाला, उपचाला आणि शिशुपचाला. 3 बहिणी. आणि या सारीपुत्ताला 3 भावंड होती, रेवत, चुंद आणि सारीपुत्त एक. समजलं? असे 3 भावंड आणि 3 बहिणी. या 6 जणांची म्हणजे आजच्या काळामध्ये 1 डझन म्हणू, अर्धा डझन. तर सारीपुत्ताच्या 3 बहिणी ज्याची मी नावं घेतली आता, आणि रेवत, चुंद आणि सारीपुत्त म्हणजे 3 भाऊ आणि 3 बहिणीची धम्मदीक्षा प्रवज्या म्हणजे त्या भिक्खुनी झाल्या. सारीपुत्ताच्या 3ही बहिणी भिक्खुनी झाल्या आणि सारीपुत्तला पकडून ते 3ही भावंड भिक्खू झाले. तो दिवस होता कार्तिक पौर्णिमेचा. आलं लक्षात तुम्हाला? मी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. तर सारीपुत्ताचं जन्मगाव कोणतं? तर सारीपुत्ताचं जन्मगाव आणि त्यांच्या भावंडाचं जन्मगाव आहे नालंदा. आहे की नाही? नालंदा हा प्राचीन शब्द आहे. नालंदाचं विद्यापीठाचं जेव्हा उत्खनन झालं, नालंदा विद्यापीठ ज्या ठिकाणी उभा आहे का नाही आता, नालंदा विद्यापीठ उभा आहे, तेच वय सारीपुत्ताचं घर. महान सम्राट अशोकांनी सारीपुत्ताच्या शारीरिक धातूवर तिथं स्तूप बांधला होता. आजही आहे नालंदाला. सारीपुत्ताचा स्तूप नालंदाला आजही आहे, जुना सम्राट अशोकांनी बांधलेला. सांचीला आहे, नालंदाला आहे. तर ज्या ठिकाणी जे तुम्हाला प्राचीन नालंदा विद्यापीठ दिसते ते काय आहे? सारीपुत्ताचं घर वय, ते जन्मगाव आहे. त्याच्या स्मरणार्थच तिथं नालंदा विद्यापीठ. नालंदा विद्यापीठ हे सुरुवातीला म्हणजे सारीपुत्ताची तिथं काय होती? सारीपुत्ताचा चैत्य स्तूप होता. सुरुवातीला त्याचं घर होतं सारीपुत्ताचं. ज्या घरी त्याचा जन्म झाला त्याच घरी त्याचं परिनिर्वाण झालं. तर त्या ठिकाणी सारीपुत्ताचं घर म्हणा किंवा सारीपुत्ताच्या त्या चैत्य स्तूपावर नंतर विहार झालं आणि बुद्ध विहाराचंच मग काय झालं आता? नालंदा विद्यापीठ झालं. बुद्ध विहाराचीच विद्यापीठ झाली प्राचीन काळामध्ये. लक्षात घ्या. तर मी ते सांगणार नाही. या नालंदा या ठिकाणी सारीपुत्ताचा जन्म
झालेला होता आणि नालंदाच्याच बाजूला जवळपासच 1-2 किलोमीटर असं म्हणा महामोगलांचा जन्म झालेला होता. हे दोघही लहानपणापासूनचे मित्र होते, लंगोटी यार होते, लहानपणापासून सख्या भावासारखे रक्ताचे जरी का वागत नाही त्याच्यापेक्षा ते मिळून मिसळून राहत होते. सारीपुत्ताच्या परिवाराचा आणि महामोगलांचा परिवाराचा एक घरोबा होता. त्यांच्या घरी येणं जाणं होतं आणि त्यांचे संस्कारही चांगले होते, चांगल्या उच्च कुळातले होते आणि ते श्रद्धा संपन्न होते, पण ते सत्याच्या शोधामध्ये होते. तर एक गोष्ट लक्षात घ्या, सारीपुत्ताच्या 3ही बहिणी आणि सारीपुत्ताला पकडून 3ही भावंडाची धम्म दीक्षा झाली, प्रवज्या झाली. तो दिवस म्हणजे कार्तिक पौर्णिमा होय, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. दुसरी गोष्ट, सारीपुत्ताची जी आई आहे रूपसारी आई, त्या सारीपुत्ताच्या आई सोतापन्न झाली. सुरुवातीला ती विरोध करत होती, बुद्धाचा द्वेष करत होती, मुलालाही म्हणत होती धम्मदीक्षा नका घेऊ, पूर्ण कुटुंबानं घेणं चांगलं नाही. पण रूपसारीला सुद्धा भगवंताचा धम्म समजून आला आणि सारीपुत्ताची आई रूपसारी ज्या दिवशी सोतापन्न झाली तो दिवसही कार्तिक पौर्णिमेचाच होता. समजलं तुम्हाला? मी सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहो. आणि दुसरी गोष्ट, सारीपुत्ताचे मामा, समजलं, या सारीपुत्ताच्या मामाची धम्मदीक्षा सुद्धा म्हणजे अख्खा परिवार बुद्धिस्ट आहे. ज्याप्रमाणे सिद्धार्थ गौतम बुद्धाचा परिवार बुद्धिस्ट झाला होता, भिक्खू झाला होता, म्हणजे बुद्धाच्या परिवाराच्या नंतर सगळ्यात जास्त मोठा परिवार एकाच वेळी भिक्खू संघामध्ये प्रवजित होणारा कोणता आहे? बुद्धाच्या नंतर सारीपुत्ताचाच आहे. जसे बुद्धाचे भाऊ आनंद मानाप सगळे भिक्खू झाले होते, पत्नी आई वगैरे सगळं आहे की नाही. तर अशा प्रमाणे सारीपुत्ताचा नंबर लागतो. तर हे सारीपुत्ता आणि महामोगलायन, आपल्या महाराष्ट्रामध्ये मुदगल नावाचं एक आडनाव आहे, मुदगल. तर महामोगलायन आणि सारीपुत्त हे दोघही जण राजगिरीला अधूनमधून यायचे. आता राजगिरीला येत असताना त्यांची भेट राजगिरीच्या पर्वतामध्ये संजय वेलट्टीपुत्त, भगवान बुद्धांच्या काळामध्ये 62 प्रकारचे संप्रदाय होते, ब्रह्मजाल सुत्तामध्ये उल्लेख आहे. तर त्या 62 संप्रदाय बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथातही आहे. संजय वेलट्टीपुत्ताचा एक पंथ होता, संप्रदाय होता. हा संजय वेलट्टीपुत्त चा ते शिष्य झाले, पण ते सत्याच्या शोधात होते. कोण? सारीपुत्त आणि महामोगलायन. तर संजय वेलट्टीपुत्ताचे 250 शिष्य होते, 250 शिष्य. राजगिरीच्या पहाडामध्ये त्यांचा ते कुटी होती, त्या ठिकाणी ते वास्तव्य करायचे. आणि सारीपुत्त आणि महामोगलायन हे कोणाचे शिष्य झाले? संजय वेलट्टीपुत्ताचे. राजगिरीला ते 250 ते आणि सारीपुत्त आणि महामोगलायन हे 2. तर त्या 250 शिष्यांपैकी संजयच्या 250 शिष्यांपैकी सारीपुत्त आणि महामोगलायनच श्रेष्ठ होते. संजय वेलट्टीपुत्ताचं कमी आणि सारीपुत्त महामोगलायनचं जास्त ऐकत होते. कोण? त्याचे शिष्य, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे ते 250 शिष्य त्या ठिकाणी थांबलेले होते, लक्षात घ्या. त्यांचा एवढा आदर सत्कार होता. परंतु सारीपुत्त आणि महामोगलायन सत्याच्या शोधामध्ये होते. आणि एकदा काय झालं, तथागत बुद्ध, भगवान बुद्धांच्या आयुष्यातलं पहिलं दान कोणतं आहे? तर ते बिंबिसार राजाचं वेळुवन, आणि ते राजगिरीला आहे, मगध देशात. तर बिंबिसाराच्या वेळुवनामध्ये तथागत बुद्ध आणि त्यांचा भिक्खू संघ थांबला होता. आणि भगवंतासोबत त्याच्या 5 शिष्यांपैकीचा एक शिष्य अश्वजित, अश्व म्हणजे घोडा, जित म्हणजे, ठीक ना. तर हा अश्वजित नावाचा भिक्खू पंचवग्य भिक्खूंमधला. आता वेळुवन कुठं आहे? राजगिरीला. तर त्या राजगिरीच्या त्या वेळुवनामधून सारीपुत्त सकाळी सकाळी त्याने चिवर परिधान केलं आणि राजगृह नगरामध्ये तो चारिका पिंडपाताला म्हणजे भिक्षाटनाला निघाला. आता निघाला असताना सारीपुत्तही राजगिरीला आला होता. सारीपुत्त भिक्खू राजगिरीला आले आणि त्या ठिकाणी अश्वजितही चारिका मागत होते. आता सारीपुत्ताची नजर गेली कोणावर? अश्वजित भिक्खू, त्या अश्वजित भिक्खूवर. तर अश्वजितकडे पाहिल्याच्या नंतर सारीपुत्ताला वेगळंच वाटलं. आता सारीपुत्ताला वेगळं का वाटलं? कारण अश्वजित भिक्खूंच्या चेहऱ्यावरचा ग्लो, तेज, कांती, आभा, ते प्रभामंडल पाहून आणि त्याचा तो सौम्य चेहरा, शांत चेहरा,
अभय मुद्रा, शांत मुद्रा, सौम्य मुद्रा, त्याच्या चेहऱ्याचे हावभाव सारीपुत्ताला ते खेचक ठरले. त्याला असं वाटलं की याच्या चेहऱ्यावर एक सौम्य भाव आहे, शांत मुद्रा आहे, खाली बघून हा चालत आहे, एक एक घर हा चारिका मागत आहे. नक्कीच याला कोणीतरी चांगला शास्ता गुरु भेटला असेल, याला चांगला मार्ग सापडला असेल, याचा गुरु चांगला असेल. तर का ना आपण त्यांना भेटावं अश्वजिताला. पण तो चारिका मागत होता. तर चारिका मागता मागता अश्वजित एका झाडाखाली बसले ते चारिका केल्याच्या नंतर. आणि चारिका संपन्न झाल्याच्या नंतर, अश्वजिताचं भोजन झाल्याच्या नंतर सारीपुत्त त्यांच्या जवळ आले आणि त्याला म्हणत आहे, तुमचा शास्ता कोण, तुमचा शास्ता कोण आणि तुम्ही कोणता धर्म सिद्धांत मानता, तुमचे गुरु कोण, शास्ता कोण. तर आणि त्या तुमच्या गुरु शास्त्राची शिकवण कोणती, असं कोण म्हणत आहे. सारीपुत्त म्हणत आहे. कोणाला, अश्वजिताला. आता अश्वजिताला असं का म्हणत आहे, तर अश्वजिताला याच्यासाठी विचारत आहे कारण तो सत्याच्या शोधामध्ये होता. महामोगलाने सारीपुत्तांना ठरवलं होतं, आपल्याला जर पहिल्यांदा गुरु मिळाला तर मला येऊन सांगायचं आणि तुम्हाला मिळालं तर मला येऊन सांगायचं, असं दोघांनी आधीच ठरवलेलं होतं. तर अश्वजित प्रामाणिकपणे काय म्हणतो, अश्वजित प्रामाणिकपणे असं म्हणतो की मी आताच नवीन नवीन काय घेतलेली आहे, धम्मदीक्षा घेतली आहे, प्रवचन घेतली आहे. मला माझ्या शास्त्रा गुरु तथागत बुद्धांचं जास्त काही नॉलेज नाही आहे, जास्त काही सांगता येत नाही. पण तथागत बुद्धांच्या काही गोष्टी मला सांगता येतात, त्या मी सांगू का, म्हणते मला तेवढंच माहित आहे म्हणते बुद्धानं शिकवलेलं. तर कोणतं, अरे तेवढंच सांग, सारीपुत्त म्हणत आहे. तर त्या ठिकाणी अश्वजित सांगतात, काय सांगतात, ये धम्मा हेतु पभवा, हेतु ते संच तथागतो आहं, ते संचयो निरोधो ये वादी महासमनो. महावग्ग विनय पिटकातली ही गाथा आहे. महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार नावाचा एक तालुका आहे. तिथे प्राचीन बुद्ध मूर्ती सापडली आणि त्या बुद्ध मूर्तीवरच पाली भाषेमध्ये हीच गाथा लिहिलेली आहे. भगवान बुद्धांचा हा हेतुवाद किंवा प्रातिथ्य समुत्पाद किंवा कार्यकारण भावाचा हा प्रसिद्ध सिद्धांत त्याच्यावर आहे. म्हणजे प्रत्येक हेतू कारणाशिवाय उत्पन्न होत नाही. तर हे बस एवढेच वाक्य अश्वजित भिक्खूंनी एवढेच वाक्य सारीपुत्ताला सांगितले आणि सारीपुत्त काय झाला, प्रवचित झाला. लक्षात घ्या, प्रवचित झाला. आणि सारीपुत्त मग महामोगलांकडे जातो आणि संजय वेलट्टीपुत्ताचे ते 250 शिष्य सारीपुत्त आणि महामोगलान त्या राजगिरीतल्या वेळवणामध्ये येतात आणि भगवान बुद्धाचे काय होतात, शिष्य होतात. कोणामुळे, अश्वजितामुळे. लक्षात घ्या. तर सारीपुत्ताची आणि ते धम्मदीक्षेचा जो दिवस आहे आणि त्या 250 शिष्यांचाही धम्मदीक्षेचा दिवस आहे, तर तो आहे कार्तिक पौर्णिमा. आलं का लक्षात तुम्हाला. तर सारीपुत्ताचं इतकं महत्व आहे, भगवान बुद्धांचा डावा आणि उजवा हात म्हणतात. कोणाला, सारीपुत्ताचं आणि म्हणजे महामोगलांचं परिनिर्वाण म्हणा बुद्धाच्या आधीच झालेलं आहे, आधीच झालेलं आहे. म्हणजे त्याचं बुद्धाने स्वतः त्यांच्यावर चैत्य स्तूप निर्माण करण्याची आज्ञा म्हणजे अनुमती म्हणजे स्वतः बुद्धाने स्तूप उभारले. त्याच्या म्हणजे बुद्धाच्या आधी कोण गेले, सारीपुत्त आणि महामोगलान. चैत्य उभारायला सांगितलं भिक्खूंना. अस्थी भगवान बुद्धाने पेश केल्या होत्या भिक्खू संघासमोर, आपण बुद्धांनी जमामध्ये पाहू शकता. तर भगवान बुद्धांचा डावा उजवा हात कोण आहे, सारीपुत्त आणि महामोगलान. आता डावा उजवा हात, हात म्हणजे काय होते, बाहू, बाहू होते. म्हणून सारीपुत्त आणि महामोगलांनाच बाहुबली म्हणतात. डाव्या आणि उजवा हात, भगवान बुद्धांचे अग्र शिष्य, महान शिष्य. म्हणून सारीपुत्त हे डावा उजवा हात आहे, भगवान बुद्धांचे महान शिष्य होते, अग्र शिष्य होते. म्हणजे तेच बाहुबली त्यांनाच म्हटलं जातं, सारीपुत्त आणि महामोगलांना. भगवान बुद्धांना 10 बल तनुज म्हणतो, 10 बल. भगवान बुद्धांच्या अनेक नावांपैकी भगवान बुद्धाला 10 बली सुद्धा म्हणतात. 10 बली, महाबली हे बुद्धांचेच नाव आहे. आणि हे बाहुबली म्हणजे हेच वैते, सारीपुत्त आणि महामोगलान भगवान बुद्धांचे बाहू म्हणजे ना हाताचे, ते काय डावा उजवा हाताचे अग्र शिष्य आहे. तर भगवान बुद्धांचं तुम्हाला माहित असेल, जेव्हा तथागत भगवान बुद्ध
7 वर्षानंतर कपिलवस्तूला गेले आहे का नाही, तर तेव्हा यशोधरेच्या महालामध्ये कोणाला सोबत घेऊन गेले? एकटे गेले का? म्हणजे किती ते विश्वासू भिक्खू होते तथागत बुद्धांचे. सारीपुत्ता आणि महामोगलांनाच यशोधऱ्याच्या राजमहालामध्ये घेऊन गेले सोबत. एवढंच नाही, सारीपुत्ताने म्हणजे बुद्ध आपल्या मुलाला प्रवज्या देऊ शकत होते, पण सारीपुत्ताला आज्ञा केली की सारीपुत्त हे बनते, सारीपुत्त आपण राहुलाला प्रवज्या द्यावी. सारीपुत्त भंतेजींनीच राहुलाला धम्म दीक्षा दिली. लक्षात घ्या, कपिलवस्तूलाच दिली. आलं का लक्षात तुम्हाला? तर सारीपुत्त हे किती महान होते. आणि एवढंच नाही, ज्या देवदत्तांनी 500 भिक्खू संघाचा वेगळा भिक्खू संघ निर्माण केला होता, 500 भिक्खूंना फूट पाडली होती, फोडलं होतं कोण? देवदत्तानं. तर या सारीपुत्त महामोगलाने ते जे 500 भिक्खू देवदत्ताचे शिष्य झाले होते, त्यांना पुन्हा बुद्धाच्या भिक्खू संघामध्ये आणण्याचं श्रेय कोणाला जातं? सारीपुत्त महामोगला. लक्षात ठेवायचं आहे. तर सारीपुत्ताचं किती महत्व आहे. तर सारीपुत्त भगवान बुद्धांनी सुद्धा एकदा काय झालं, सेल नावाचा एक ब्राह्मण आहे, तर सेल नावाचा एक ब्राह्मण सुत्त निपातामध्ये घटना आली आहे, सेल सुत्त. तर एकदा तथागत बुद्धाला भिक्खू आणि भिक्खुणींच्या धर्म परिषदेमध्ये सेल नावाच्या एका ब्राह्मण व्यक्तीने विचारलं की आपल्या संपूर्ण 80 अग्रश्रावकामध्ये आणि आपल्या संपूर्ण भिक्खू आणि भिक्खुणी संघामध्ये सर्वश्रेष्ठ धम्म सेनापती कोण? तसे महामोगलायन तर होतेच. तर भगवान बुद्धांनी उत्तर दिलं की सेल ब्राह्मणाला की बघा ते काय आहे, मया पवत्तितं चक्कं धम्म चक्कं अनुत्तरो सारीपुत्तो अनुवत्तेती अनुजातो तथागतं. म्हणजे भगवान बुद्धांनी त्या सर्व भिक्खू संघासमोर असं उदाहरण केलं की मी प्रस्थापित केलेले धम्मचक्र सारीपुत्त चालवत आहे, तथागतांच्या मागोमाग तो चालणारा आहे. लक्षात घ्या, हे वाक्य भगवान बुद्धांनी सारीपुत्ताच्या संदर्भात वापरलेले आहे. मी जे धम्मचक्र अनुत्तर धम्मचक्र गतिमान केलेलं आहे, त्याला जसंच्या तसं चालवण्याचं, त्याच्या मागोमाग चालण्याचं काम फक्त कोण करत आहे माझ्या भिक्खू संघामध्ये? सारीपुत्त. म्हणून तथागत भगवान बुद्धांनी सारीपुत्ताचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं, लक्षात घ्या, तर त्यांच्या अस्थी श्रावस्तीच्या जेतवनामध्ये आणण्यात आल्या. त्यावेळी तथागत भगवान बुद्ध भिक्खूला म्हणतात, भिक्खून सारीपुत्तांच्या अस्थीकडे पहा, पृथ्वी समान तो क्षमाशील होता. लक्षात घ्या, पृथ्वी समान कसा होता? क्षमाशील होता सारीपुत्त. प्रज्ञावंत होता, उत्साही होता, कष्टाळू होता आणि खूप हुशार होता माझ्या भिक्खू संघामध्ये. तर भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणतात सारीपुत्ताचं अनुकरण करा, सारीपुत्ताच्या मागोमाग जा. तर हे सारीपुत्ताचं जे परिनिर्वाण झालं तो दिवस होता कार्तिक पौर्णिमा. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. तर सारीपुत्ताच्या भावंडांची आणि बहिणींची धम्मदीक्षेचा जो दिवस आहे, तर तो दिवस आहे हे कार्तिक पौर्णिमा. सारीपुत्ताचे जे 3 भावंड आहे, त्याच्यापैकी एका भावंडाचं मी जे नाव सांगत आहोत, एकाचं नाव आहे रेवत. सारीपुत्ताच्या भावाचं नाव काय आहे? रेवत. तोही भिक्खू होता. थेरगातामध्ये रेवत नावाचे 3 भिक्खू आहे, कंखा रेवत आणि खदीरवनीय रेवत. खदीरवन म्हणजे काय होते? खदीर म्हणजे बाभळीचं झाड, पाली शब्द आहे खदीर. खदीरवन, खदीरवनीय रेवत आणि कंखा रेवत आणि सारीपुत्ताचा एक भाऊ रेवत, असे 3 रेवत नावाचे भिक्खू आहे थेरगातामध्ये. समजलं का तुम्हाला? उपाली जसे 2 आहे, सुजाता जशा 2 आहे, त्याच पद्धतीनं रेवत नावाचे सुद्धा 3 भिक्खू आहे. सारीपुत्ताच्या भावाला पकडून समजा. तर सम्राट अशोकांनी राजस्थान विराटनगरला भाबरू भाषेमध्ये भाबरू शिलालेख आहे आताही. विराटनगरला महान सम्राट अशोकांनी खरोखरच बौद्ध धम्माची दीक्षा घेतली का, याचा ठोस पुरावा विराटनगर राजस्थानच्या शिलालेखामध्ये आहे. सम्राट अशोकांनी तो शिलालेख कोरलेला आहे. त्याच्यामध्ये सारीपुत्ताचं उपतिस्स सम्मुख आहे. म्हणून बघा, त्या राजस्थान विराटनगरचा शिलालेख कसा आहे सम्राट अशोकाने जो कोरलेला, त्याच्यामध्ये सारीपुत्ताचा नावाचा उल्लेख आलेला आहे. विनय सम्मुख असे अलिय वसानी अनागत भयानी मुनिगाता मौनेय सुते उपतिस्स पसीने. भिक्खू बनण्याच्या अगोदर सारीपुत्ताचं नाव काय होतं?
उपतिस्स म्हणजे सम्राट अशोकाने सुद्धा सारीपुत्ता भिक्खूचं किती महत्व ओळखलं. महान सम्राट अशोकाने सुद्धा विराटनगर राजस्थानच्या शिलालेखामध्ये उपतिस्स सारीपुत्ताचा उल्लेख केलेला आहे. तर यानंतर आपण पाहिलं असेल ज्यांनी बुद्धाची पहिली मूर्ती तयार केली तो राजा म्हणजे सम्राट कनिष्क. सम्राट कनिष्काच्या काळामध्ये महाकवी भिक्खू अश्वघोष होऊन गेले, ज्यांनी बुद्ध चरित्र, सौंदर्यानंद, वज्रसूची असे संस्कृत पाली प्राकृत संस्कृतीची ती जननी आहे. पालीमधूनच ही संस्कृत जन्माला आलेली आहे. तर सम्राट कनिष्काच्या काळामध्ये अश्वघोष नावाचा एक महाकवी नाटककार भिक्खू होऊन गेला. त्याचा जन्म साकेत नगरामध्ये झाला. त्याच्या आईचं नाव होतं अश्वघोष, भिक्खूच्या आईचं नाव होतं सोनाक्षी. तर या सोनाक्षीचा मुलगा साकेतचा रहिवासी अश्वघोष भिक्खू यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या काळामध्ये एक नाटक तयार केलं होतं कनिष्काच्या काळामध्ये, कुशाण काळामध्ये. म्हणजे ते कोणतं? सारीपुत्त प्रकरण. म्हणजे सारीपुत्त भिक्खू आणि महामोगलायन ते भगवान बुद्धाकडे कसे कसे आले याची पूर्ण स्टोरी, कहाणी, त्याचं नाटक अश्वघोष भिक्खू लिहिलेलं आहे. ते खूप प्रसिद्ध आहे. त्याचं नावच आहे सारीपुत्त प्रकरण. तर ते बुक आता सध्याला उपलब्ध नाही. आणि तिसरी गोष्ट सांगत आहो की सारीपुत्ताचा आणखी एक भाऊ होता. यांची दीक्षा कार्तिक पौर्णिमेला झाली. रेवत आणि चुंद आणि सारीपुत्त यांची धम्मदीक्षा कोण्या दिवशी झाली? कार्तिक पौर्णिमेला. तर या सारीपुत्ताचा आणखी एक भाऊ होता, त्याचं नाव चुंद. चुंद लोहार वेगळा आहे. भगवंताने जे शेवटचं भोजन खाल्लं ना पावानगरीतला, तो चुंद वेगळा आहे. पण चुंद नावाचा एक भिक्खू आहे. सुत्तनिपात त्रिपिटकाचा एक ग्रंथ आहे सुत्तनिपात. या सुत्तनिपात ग्रंथामध्ये चुंद सुत्त आहे. श्रमणाचे भगवान बुद्धाला श्रमणाचे 4 प्रकार, एक चुंद सुत्त तुम्ही सुत्तनिपातात वाचात. श्रमणाचे 4 प्रकार कोणते? भगवान बुद्धांनी चुंदाला सांगितलं आहे. श्रमणाचे 4 प्रकार आहे. एक मार्गजीन श्रमण, मार्गदेशक श्रमण, मार्गजीवी श्रमण आणि मार्गदूषक श्रमण. समजलं? हे 4 श्रमणाचे प्रकार चुंद सुत्तामध्ये सारीपुत्ताच्या चुंद नावाच्या भावाला, त्या भिक्खूला भगवान बुद्धांनी समजून सांगितलेलं आहे. तर जाता जाता मी तुम्हाला हेच सांगेल की ह्या ज्या घटना कार्तिक पौर्णिमेला घडलेल्या आहे हे गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तर सारीपुत्तांच्या अस्थिधातू बुद्धांच्या आधीच सारीपुत्तांच्या अस्थिधातूवर स्तूप, शारीरिक धातूवर स्तूप निर्माण करण्यात आले. लक्षात घ्या, सारीपुत्ताचा जे अस्थिधातू स्तूप आहे सर्वात आधी सम्राट अशोकाने तो नालंदा या ठिकाणी ते उभारलेला होता. तुम्ही कधी नालंदाला गेले तर सारीपुत्ताचा अस्थिधातू स्तूप कुठे आहे? नालंदाला आहे. केवळ तथागत बुद्धांच्या शारीरिक धातूवर अस्थींवर सम्राट अशोकांनी चैत्य स्तूप नाही उभारले, तर त्यांच्या अशी जे अग्रश्रावक भिक्खू होते, आता ते दिसत नाही पण काही काही भिक्खूंच्या याच्यावर सुद्धा अस्थि स्तूप सम्राट अशोकांनी उभारलेले आहे. तर आपण जर लक्षात घेतलं सारीपुत्तांच्या अस्थी कुठे कुठे प्राप्त झाल्या भारतामध्ये, लक्षात घ्या. तर सारीपुत्ताच्या पहिल्या अस्थी प्राप्त झाल्या आहे नालंदाला. ठीक आहे. दुसरा सारीपुत्ताच्या अस्थी दुसऱ्यांदा कुठे प्राप्त झाल्या असेल? विदिशा जवळ असलेल्या साची या ठिकाणी. समजलं? साची या ठिकाणी. आणि साचीच्या जवळ 12 किलोमीटर तेही बौद्ध स्थळ आहे, लोक तिथं जात नाही. साची पासून 12 किलोमीटर अंतरावर सतधारा नावाचं प्राचीन बौद्ध स्थळ आहे. साची पासून जवळच आहे 12 किलोमीटर. त्या सतधारा या ठिकाणी सुद्धा म्हणजे सारीपुत्ताच्या अस्थी प्राप्त झालेल्या आहे. आता हे ठिकाण कुठं आहे? एमपी मध्ये, मध्य प्रदेश मध्ये. आणि सारीपुत्ताच्या आणखी अस्थी कुठं प्राप्त झाल्या आहे? तर बुधनी तहसील आहे. बुधनी म्हणजे बुधावरच आहे ते. तर ते एमपी मध्ये आहे. सारू मारू नाव वेगळंच आहे. मध्य प्रदेश मध्ये ठिकाण आहे सारू मारू. तर या एमपीतल्या सारू मारू या ठिकाणी सुद्धा सारीपुत्ताच्या अस्थी प्राप्त झालेल्या आहे. आता त्याचं नाव सारू मारू का आहे?
पहा त्या नगराचं नाव आहे, तिथं खूप मोठे स्तूप आहे, साचीच्या स्तूपासारखे जुने प्राचीन स्थळ आहे सारुमारू. सारुमारू. तर हे सारुमारू नाव कशाहून पडलेलं आहे? सारू म्हणजे सारीपुत्त आणि मारू म्हणजे महामोगलायन. तर या सारीपुत्ताच्या आणि महामोगलायांच्या अस्थी त्या ठिकाणी प्राप्त झाल्या म्हणून त्याला सारू मारू असं म्हटलं जातं, ते ठिकाण आहे. तर ह्या अस्थी तर सर अलेक्झांडर कनिंगम भारतामध्ये आले. त्यांनी साचीच्या जवळ स्तूप क्रमांक 3 मध्ये सर अलेक्झांडर कनिंगमनं सारीपुत्ताच्या आणि महामोगलांच्या अस्थी शोधून काढल्या आहे. स्तूप नंबर 3 तुम्हाला दिसते साचीला, तर तिथं सारीपुत्त महामोगलांच्या ज्या अस्थी शोधून काढल्या त्या कोण? सर अलेक्झांडर कनिंगमनं. लक्षात घ्या, त्यांनी द बिलसॉट ऑफ या ग्रंथामध्ये त्याचा तो उल्लेख आहे. आता आपण वळूया की महामोगलांची हत्या सुद्धा कार्तिक पौर्णिमेला याच सत्रामध्ये झालेली आहे. तर महामोगलांच्या ज्या अस्थी प्राप्त झालेल्या आहे, लक्षात घ्या, महामोगलांच्या अस्थी भगवान बुद्धांच्या हयातीमध्ये जी कालशिला गुफा आहे राजगिरीच्या जंगलामध्ये, कालशिला गुफामध्ये त्यांची हत्या केली निगंठनाथ पुत्तांनी. लक्षात घ्या, तर कालशिला या ठिकाणी जिथं त्यांचं हत्या झाली त्याच ठिकाणी भगवान बुद्धांनी महामोगलांच्या अस्थीवर बुद्ध हयातीत असताना तिथं चैत्यस्तूप उभारला होता. तर महामोगलांच्या अस्थी तुम्हाला कुठे दिसतात? तर महामोगलांच्या अस्थी आहे राजगृह सोडून साचीला, समजलं. दुसऱ्यांदा सतधारा या ठिकाणी सुद्धा महामोगलांच्या अस्थी आहे, जिथं सारीपुत्ताच्या प्राप्त झाल्या आणि सारू मारूला सुद्धा प्राप्त झालेल्या आहे. तर अशा ठिकाणी या सारीपुत्ता आणि महामोगलांच्या अस्थी आजही आपण पाहतो. आपल्या पुलगाव मधील लोक गेले आहेत तिथे, हे की नाही, कार्तिक पौर्णिमेला. कारण सारीपुत्ताच्या आणि महामोगलांच्या अस्थी श्रीलंकामध्ये ब्रह्मदेशामध्ये काही दिवसासाठी नेल्या होत्या. त्याचं अस्थि दर्शन शारीरिक धातूचं, भगवान बुद्धांचे अग्रशिष्य आहे का नाही सारीपुत्त आणि महामोगलायन, यांच्या अस्थीचं शारीरिक धातूचं दर्शन कार्तिक पौर्णिमेला केलं जातं. कारण त्यांना कार्तिक पौर्णिमेलाच दोघांचे परिनिर्वाण किंवा हत्या म्हणून ह्या गोष्टी झाल्या, म्हणून त्या आजही लोक कार्तिक पौर्णिमेला साचीला विदिशाला जात असतात. आलं का लक्षात तुम्हाला? तर ह्या ज्या मी घटना तुम्हाला सांगितल्या आहे सारीपुत्ताचं, तर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी त्या अस्थि धातूचं, शारीरिक धातूचं काय होतं? दर्शन होतं. तर सारीपुत्ताच्या आणि महामोगलांच्या अस्थी सतधारा, सारुमारू आणि नालंदा आणि साची या ठिकाणी प्राप्त झाल्या, हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. आणि शेवटची घटना म्हणून या ठिकाणी सांगतो की आपल्याला माहित आहे 1891 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काय झाला? जन्म झाला. कोण्या दिवशी? 1891 मध्ये. आणि 1891 मध्ये देवमित्र, श्रीलंकेचे देवमित्र अनागारिक धम्मपाल आपल्या भारतामध्ये आले आणि त्यांनी महाबोधी महाविहार लढा आणि बौद्ध स्थळांची खोजबीन केली. कोण? अनागारिक धम्मपाल, ज्यांनी महाबोधी महाविहाराचा खऱ्या अर्थाने लढा उभारला. आज जो चालू आहे का नाही, पण त्याचं, तर हे अनागारिक देवमित्र धम्मपाल हे श्रीलंकेचे, त्यांनी सारनाथला पहिल्यांदा भेट दिली. कुठे? सारनाथला. बोधगयाला गेले तर सारनाथला त्यांनी ती परिस्थिती बघितली की सारनाथला भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं, जिथं जगामध्ये भगवान बुद्धांचा धम्म प्रकाश पोहोचला आहे का नाही, जिथे आपल्या धम्माची पहिल्यांदा सुरुवात केली, म्हणून त्याचं नाव सारनाथ आहे. लोकनाथे न पूजिता, बुद्धालाच लोकनाथ म्हणतात, विश्वनाथ म्हणतात, जगन्नाथ म्हणतात, सोमनाथ म्हणतात. हे अत्तही अत्तनो नाथो, नाथ बुद्धालाच म्हणतात. लक्षात घ्या, म्हणून त्याचं नाव सारनाथ आहे. भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचा पहिला सार, प्रथम सार ज्या ठिकाणी कथन केला, म्हणून त्याला काय म्हणतात? सारनाथ म्हणतात. लक्षात घ्यायचं आहे. तर या सारनाथची अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं देवमित्र अनागारिक धम्मपालच्या, आणि त्यांनी असं ठरवलं की या ठिकाणी सर्वेक्षण व्हायला पाहिजे. त्या ठिकाणी त्यांनी ते जे काही करायचं होतं ते बाहेर देशातून त्यांनी निधी उपलब्ध केला. ती घटना खूप मोठी आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला माहित असेल सम्राट जयचंद, काही लोक गद्दार जयचंद म्हणतात त्यांना, पण तो बौद्ध राजा होता सम्राट जयचंद. त्याची एक दादी होती, बोधगया तिचं माहेर होतं. बोधगयावरून तिला वाराणसीला म्हणजे सारनाथला देण्यात आलं होतं. तिचं नाव होतं बौद्ध राणी म्हणजे बौद्ध महाराणी होती कुमारदेवी. गहडवाल वंशाची महाराणी कुमारदेवी नावाची महाराणी, तिनं 9 मजल्याचं धम्मचक्र जीन बुद्ध विहार बांधलेलं होतं. 9 मजल्याचं,
त्याची शिल्पकला आता तुम्हाला सारनाथला दिसते, इतकी सुंदर आहे. 9 मजल्याचं तिनं बुद्ध विहार बांधलं होतं आणि त्याचं भूमिपूजन आखाडी पौर्णिमेलाच केलं. आणि जेव्हा ते 9 मजल्याचं बुद्ध विहार बांधून झालं, कुमारदेवीनं बांधलं त्या बौद्ध राणीनं, तर त्या आखाडी पौर्णिमेलाच त्या 9 मजल्या धम्मचक्र जीन महाविहाराची तिनं उद्घाटनही केलं होतं. तर त्याच ठिकाणी देवमित्र अनागारिक धम्मपाल भिक्खूंनी माहित आहे का काय केलं? देवमित्र अनागारिक धम्मपाल भिक्खूंनी जे मूलगंधकुटी विहार आहे महाविहार, ते त्या ठिकाणी उभारलेलं आहे. मूलगंधकुटी महाविहार. आता तुम्ही मूलगंधकुटी महाविहार जेतवनात श्रावस्तीला गेले तर तुम्ही पाहता, आहे का नाही, तिथं लोक ते काहीतरी वगैरे आहे. जेतवन खूप मोठं आहे, पण मूलगंधकुटी कशाला म्हणतात? मूळ पुरुष ज्या ठिकाणी वास्तव्य करतो, मूळ पुरुष म्हणजे कोण? तथागत बुद्ध ज्या ठिकाणी वास्तव्य करतात. तर मूलगंधकुटी महाविहार हे 3 ठिकाणी आहे. तर मूलगंधकुटी महाविहार हे सारनाथला आहे, समजलं? श्रावस्तीच्या जेतवनातही आहे आणि संकिशा या ठिकाणी आहे, समजलं का? मूलगंधकुटी महाविहार म्हणजे बुद्ध ज्या ठिकाणी, म्हणजे परिसर तर लय मोठा आहे श्रावस्तीचा, पण मूळ पुरुष ज्या ठिकाणी धम्माचा गंध, शिलाचा गंध चालतो, म्हणून त्याला मूलगंधकुटी महाविहार असं म्हटलं जातं. तर हे मूलगंधकुटी महाविहार जे नष्ट झालं होतं प्रतिक्रांतीच्या नंतर, समजलं का? ब्राह्मणवाद्यांनी नष्ट केलं. नालंदा विद्यापीठ ब्राह्मणांनीच जाळलं. आता तो इतिहास पुढे होत आहे, सगळेच विहार त्यांनीच जाळले. हो, तर तथागत भगवान बुद्धांनी जे मूलगंधकुटी महाविहार जे नष्ट करण्यात आलं होतं सारनाथला, तर ते मूलगंधकुटी महाविहार देवमित्र अनागारिक धम्मपालनी पुनच्च बांधला. आता तुम्ही कधी सारनाथला गेले तर त्यांनी असं म्हणतात की तक्षशिला किंवा श्रीलंकेमधून भगवान बुद्धांच्या अस्थिधातू त्या सारनाथला त्यांनी प्रस्थापित केल्या आणि अनागारिक धम्मपालनी, आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सारनाथला भगवान बुद्धांच्या अस्थीची मिरवणूक निघते. देशभरातील म्हणजे बौद्ध राष्ट्रातील खूप उपासक उपासिका सारनाथला येतात. कोण्या दिवशी? ज्याप्रमाणे साचीला येतात त्याचप्रमाणे सारनाथला येतात. भगवान बुद्धांच्या अस्थीची मिरवणूक त्या ठिकाणी कार्तिक पौर्णिमेला होते. त्याची सुरुवात जर कोणी केली असेल, देवमित्र अनागारिक धम्मपाल नावाच्या व्यक्तीने, तर आपण कधीही त्या ठिकाणी गेलं पाहिजे. तर हे मूलगंधकुटी महाविहार आजही तुम्हाला ते आधुनिक महाविहार दिसते. तर आपल्याला माहित आहे भगवान बुद्धांचं पहिलं प्रवचन कुठं झालं? सारनाथला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शेवटचे भाषण, पहा किती योगायोग आहे. तथागत बुद्धांचं पहिलं प्रवचन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शेवटचे भाषण प्रत्येकाने दर रविवारी बुद्ध विहारात गेलेच पाहिजे, हे सारनाथचं बाबासाहेबांचं वाक्य आहे. तर हे मूलगंधकुटी विहार ज्या दिवशी उभारलं ते तारीख आहे 11 नोव्हेंबर 1931 ला, हे लक्षात ठेवायचं आहे. तर अनागारिक धम्मपाल तर श्रीलंकेला सारीपुत्ता आणि महामोगल्यांचा च्या निमित्तानं त्या ठिकाणी दीपदान केल्या जातं, ते परिनिर्वाणाचं ठिकाण म्हणून. तर कार्तिक पौर्णिमा बौद्धांसाठी जेवढी पवित्र आहे, तर हिंदू लोकांमध्ये त्याचं ब्राह्मणीकरण झालं. पौर्णिमा बौद्धांचे आहे, पण त्याचं ब्राह्मणीकरण कसं केलं ते मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. तर कार्तिक पौर्णिमेला काय होतं? जगातील भारतातील सगळ्यात मोठं पिंडदान, लक्षात घ्या, पिंडदान गया आणि बोधगया या ठिकाणी होतं, लक्षात घ्या. तर निरंजना नदीच्या काठी विष्णुपाद नावाचं मंदिर आहे. आपल्याला माहित आहे श्रीपाद सरोवरे, भगवान बुद्धाच्या श्रीपाद कमलाची मी काय करतो? पूजा करतो, असं वंदनेमध्ये लिहून आहे ना, श्रीपाद पाली शब्द आहे. त्याचप्रमाणे विष्णुपाद नावाचं मंदिर आताही त्या निरंजना नदीच्या काठावर आहे. ते बुद्ध विहारच आहे प्राचीन काळातील. तुम्ही बोधगयाला जा आणि महाबोधी महावीराच्या भोवताल कमळाचे म्हणजे दगडावरचे असे कमळ दिसते, त्याच्यावर काय दिसते? भगवान बुद्धांचे पदचिन्ह आहे का नाही? कमळाचं फुल आहे, अष्टदलाचं कमळाचं फुल आहे ते दगडामध्ये प्राचीन, आणि त्याच्यावर बुद्धाचे काय आहे? श्रीपाद आहे, पावलं आहे, पदचिन्ह आहे. तर तसंच ते पदचिन्ह विष्णुपाद मंदिरामध्ये ते आहे आणि ते बुद्धाचंच आहे. तर ते विष्णुपाद म्हणजे भगवान बुद्धाचेच ते श्रीपाद आहे. ते विष्णुपाद मंदिर बनवलं, तसं ते अहिल्याबाई होळकरनं बांधलेलं आहे. तर त्याच्यावर काय झालं? तेही एक बुद्ध विहार आहे. तर त्या ठिकाणी पहिले पिंडदान चालत होता.
कुठे? बोधगयाच्या बाजूला निरंजनाच्या विष्णुपाद मंदिराच्या ठिकाणी पिंडदान चालत होता, परंतु मात्र आज पिंडदानाचा कार्यक्रम त्यांनी महाबोधी महाविहारापर्यंत आणून केला आहे. सगळ्यात मोठं पिंडदान कार्तिक पौर्णिमेला होते बोधगयाच्या महाविहारामध्ये. तुम्ही फक्त वैशाख पौर्णिमेला जाता, कार्तिक पौर्णिमेला जाऊन बघा तिथं कशी अंधश्रद्धा कर्मकांड असते आणि कशी दुकानदारी असते ब्राह्मणाची, लक्षात घ्या. तर हे म्हणजे सगळ्यात मोठं पिंडदान कार्तिक पौर्णिमेलाच होतं. म्हणजे ते बघा कसं ते विरोधाभास आहे. आणि ते कुठं होतं? विष्णुपाद मंदिराचं आता पिंडदान कुठं आणलेलं आहे? महाबोधी महाविहार. त्याच्यासाठीच तर विरोध आहे ना आपल्याला. भगवान बुद्धांनी, तुम्हाला माहित असेल ते म्हणजे ते काय करतात माहित आहे का? मृत व्यक्तीच्या नावानं कावळ्याला घास टाकतात. तीळ, जवस आणि चावलाचे जसे ते गोळे बनवतात. तर भगवान बुद्धांनी पिंडपात सांगितलं आहे भिक्खूंना. पिंडपात पच्चवेकनाच आहे. पिंडपात म्हणजे काय? भिक्षाटन करणं, पण पिंडदान नाही. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञामध्ये मी पिंडदान करणार नाही, श्राद्ध पक्ष करणार नाही असं सांगितलंय का नाही? आहे का नाही? तर हे पिंडदान जे केल्या जातं त्याला आपण विरोध केला पाहिजे. आणि ते खूप दिवसेंदिवस वाढत आहे बोधगयामध्ये. तर ते कार्तिक पौर्णिमेलाच होतं, ज्या कार्तिक पौर्णिमेला भिक्खूंचे कठीण महाप्रवारणाचे दिवस असतात. तर त्या गयेला, बोधगयेला मोक्षभूमी म्हणतात. ते वास्तविक पाहता मोक्ष हा शब्दही पालीचा आहे. जयमंगल अट्टगाथामध्ये म्हणतो आपण मोक्षंग सुखंग. मोक्षंग हा पाली शब्द आहे, मोक्ष हा संस्कृत शब्द आहे. तर आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञामध्ये पिंडदानाला किती विरोध केलेला आहे. तुकोबारायाने सुद्धा म्हटलेलं आहे, भुके नवे अन्न मेल्यावर पिंडदान. मृत व्यक्तीच्या नावानं अन्नदान करण्यापेक्षा जिवंतपणीच आई वडिलांना भोजनदान दिलं पाहिजे. आणि आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये उल्लेख पाहतो. अश्वलायन नावाचा ब्राह्मण काय करतो? अश्वलायन नावाचा ब्राह्मण. आणि कार्तिक पौर्णिमेला हिंदू धर्मामध्ये, ब्राह्मणी धर्मामध्ये एक मान्यता आहे. कोणती मान्यता? कार्तिक पौर्णिमेला गंगा नदीची आंघोळ पवित्र मानल्या जाते. नीट लक्ष द्या. गंगा नदीचं स्नान म्हणजे हिंदू धर्मामध्ये, ब्राह्मण धर्मामध्ये पवित्र आहे. म्हणजे कोणत्याही नदीमध्ये पैसे टाकणं म्हणजे पवित्र मानलं जातं. आणि कार्तिक पौर्णिमेला हिंदू ब्राह्मण धर्मानुसार कोणत्याही नदीमध्ये आंघोळ करणं पवित्र मानलं जातं. पण भगवान बुद्धाने किती विरोध केलेला आहे. अश्वलायन नावाच्या ब्राह्मणाला म्हणतो तथागत बुद्ध की अश्वलायन ब्राह्मण, तू नदीमध्ये आंघोळ का करत आहे? तर तो म्हणते मग आमचे पाप कटते, आहे का नाही? तर तथागत बुद्ध, ते कहाणी खूप मोठी आहे. तर तथागत बुद्ध त्या अश्वलायन ब्राह्मणाला विचारतात, नदीमध्ये स्नान केल्यानं सर्व जर पापाचं म्हणजे क्षमन होत असेल तर रात्रंदिवस पाण्यामध्ये मासोळी पोहते, तर तिला कोणता स्वर्ग प्राप्त होईल? आहे का नाही? असं आहे ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कबीरानं सुद्धा म्हटलेलं आहे. काय म्हटलं आहे? की रात्रंदिवस मासोळी पाण्यामध्ये राहते. कबीरानं म्हटलेलं आहे, विरोध केलेला आहे. रात्रंदिवस काय राहते? मासोळी पाण्यामध्ये राहते. पण त्या मासोळीचा हातामध्ये जर घेतलं तर त्या मासोळीचा दुर्गंध जात नाही, त्या मासोळीचं कडू जात नाही, दुर्गंध कायमच राहतो. आणि कबीराने हेही म्हटलं आहे, जत्रा में पत्थर बिठाया तीरथ बनाया पाणी, दुनिया भई दिवानी कर रहे है पैसों की धुलदानी. म्हणजे पिंडदान जगातील, या भारतातील सगळ्यात मोठं पिंडदानाचा कार्यक्रम कार्तिक पौर्णिमेलाच होते, लक्षात घ्या. आणि गंगा नदीमध्ये ते दिवे सुद्धा लावतात. आता ते दिवाळी झाल्याच्या नंतर 15 दिवसानं देवदिवाळी येते. देवदिवाळी हिंदू धर्मामध्ये, देवदिवाळी म्हणजे काय बरं? देवदिवाळी म्हणजे देव कोणाला म्हटलेला आहे? देव म्हणजे कोण? भिक्खू, भिक्खुनी, उपासक, उपासिका. लक्षात घ्या. त्यांच्या महाप्रवारणेचा दिवस कार्तिक पौर्णिमेलाच ते देवदिवाळीचा तो त्योहार असतो. कार्तिक पौर्णिमा म्हणजेच देवदिवाळी. पण कोणाची देवदिवाळी? भिक्खू आणि भिक्खुनींचा. देव कोणाला म्हटलेला आहे? भिक्खू आणि भिक्खुनीला म्हटलाय. देव पाली शब्द आहे. त्यांच्या प्रवारणेचा समापनाचा महाउत्सव दिवस म्हणजेच देवदिवाळी. देवदिवाळी म्हणजेच कार्तिक पौर्णिमा म्हणजेच देवदिवाळी, हे लक्षात घ्यायचं आहे. तर भगवान बुद्धांनी जे महाप्रवारणा महाउत्सव दिवसाचा जो समापनाचा कार्यक्रम असतो तो कार्तिक पौर्णिमेलाच असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर आजही वाराणसीतले काही ब्राह्मण लोक गंगा नदीमध्ये दीपदान करतात. पण ते वास्तविक पाहता श्रीलंकेमध्ये
सारीपुत्ताचं परिनिर्वाण आणि महामुघलांच्या हत्या किंवा परिनिर्वाणाच्या निमित्तानं दीप लावतात. कुठे? श्रीलंकेमध्ये खूप मोठा कार्यक्रम असतो कार्तिक पौर्णिमेला. पण भारतामध्ये गंगा नदीमध्ये वाराणसीला दीप असे ठेवतात. बघा, ते उलट आहे, विरोधाभास. आणि गंगा स्नान म्हणजे काय? तर 3 ते 4 महिने भिक्खू लोक धम्माच्या ज्ञान गंगामध्ये त्यांनी आंघोळ केलेली आहे असं ते आहे. पण हे लोक कोणत्या याच्यामध्ये? पाण्याच्या याच्यामध्ये आंघोळ करतात आणि आम्ही शुद्ध झालो, आहे का नाही? तर अशा प्रकारचं ते प्रतिक्रांतीच्या रूपात आहे. तर जाता जाता मला एवढंच सांगायचं आहे की हे कार्तिक पौर्णिमेचं खूप महत्व आहे. कार्तिक पौर्णिमा खूप सुंदर आहे आणि ते जीवनाशी निगडित आहे. या कार्तिक पौर्णिमेला गुरु नानकांची जयंती आहे. गुरु नानक जयंती कार्तिक पौर्णिमेलाच असते. त्यांनी शीख धर्माची स्थापना केली आहे. शीख हा शब्द पाली आहे. शीख म्हणजे काय? शिकवण होते. जसं पालीमध्ये म्हणजे तुम्हाला शीख हा शब्द पालीच आहे. जे शीख धर्म गुरु नानक साहेबांनी कार्तिक पौर्णिमेमध्ये त्याच्यावर बोलत आहोत. आपण म्हणतो का नाही, सिक्खा पदम समादियामी. सिक्खा म्हणजे काय? शिक्षा. सिक्खा पद म्हणजे शिक्षा पद म्हणजे एज्युकेशन, शिकवण. तर शीख हा शब्दच मुळातच पाली आहे. शीख या शब्दाचा, शीख हा शब्द संस्कृत आहे पण शीख हा शब्द पाली आहे. शीख म्हणजे काय? तर शिकवण. आणि तुम्हाला तर माहित आहे की गुरु नानकाचा जो ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहेब, याच्यामध्ये संत कबीराचे आणि संत नामदेव महाराजांचे अभंग आणि दोहे आहे. आणि संत कबीर आणि संत नामदेव यांच्यावर बुद्ध विचारांचा, तत्वांचा प्रभाव होता. म्हणजे गुरु ग्रंथ साहेबामध्ये संत कबीरांचे दोहे आणि संत नामदेव हे तुकाराम महाराजांचे गुरु आहेत, तेही बुद्धिस्टच वारकरी संत होते. तर यांचे अभंग आणि संत कबीरांचे काही दोहे गुरु ग्रंथ साहेबामुळे असल्यामुळे अर्धा अधिक भगवान बुद्धांचं तत्वज्ञान गुरु ग्रंथ साहेबामध्ये आहे. आता ते वेगळ्या रूपानं आहे, झिरपत ते इतरही संप्रदायांमध्ये गेलेलं आहे. तर गुरु नानकांची जयंती सुद्धा कार्तिक पौर्णिमेला असतं, ज्यांचं खूप मोठं एक देशासाठी बलिदानही आहे. तर या ठिकाणी जी कार्तिक पौर्णिमा आहे, या कार्तिक पौर्णिमेचे एक विशेष महत्व आहे. या कार्तिक पौर्णिमेला आपण अष्टशील उपोषित वारितशील ग्रहण करून, आपण आर्य मौन धारण करून या कार्तिक पौर्णिमेचे एक महत्व समजून आपण कार्तिक पौर्णिमेला महत्व दिलं पाहिजे. कार्तिक पौर्णिमेला सर्व बौद्ध परिवारांनी आज 69 वर्ष झाली धम्मदीक्षेला, आजही पौर्णिमेलाच बौद्ध लोक सकाळी उठत नाही, आहे का नाही? तर पौर्णिमेला आपल्या बौद्ध परिवारासहित आपण सकाळी सकाळी उठलं पाहिजे. आणि पौर्णिमेचं महत्व आपण कमी करत आहोत आणि हिंदूंच्या ब्राह्मणांच्या सणाला महत्व देत आहोत. जे हिंदूंचे सण प्रतिक्रांतीचे सण आहे, हत्येचे दिवस आहे, त्या हिंदूंच्या ब्राह्मणी सणाला आपण महत्व देत आहोत आणि पौर्णिमेचं महत्व आपण कमी करत आहोत. तर पौर्णिमेला आपण महत्व दिलं पाहिजे. पौर्णिमेचा इतिहास माहित करून घेणं म्हणजे बुद्धाचा आणि बुद्धाच्या इतिहासाशी ते संबंधित आहे. पौर्णिमा लक्षात ठेवणं म्हणजे आणि पौर्णिमेचा इतिहास लक्षात ठेवणं म्हणजेच बुद्ध धम्माचा इतिहास लक्षात ठेवणं होय. तर हे आजच्या या कार्तिक पौर्णिमेच्या मी मंगल कामना करतो. ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र कलेनं पूर्णत्वास जात असतो, त्या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तुमच्या जीवनातील इच्छा, आकांक्षा पूर्णत्वास जावो आणि बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांच्या बलानं आपलं नेहमी मंगलच हो, जय मंगलच हो. जे लोक बुद्ध धम्म संघाच्या कार्यात असतात, धम्म कार्यात असतात, प्रचार प्रसारात असतात, त्यांचं नेहमी मंगलच होत असते. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.